प्रत्येकालाच उत्कंठा असते की पुढील आठवड्यात आपल्या भविष्यात काय लिहिलेलं आहे. नमस्कार मंडळी, नटराज ज्योतिष या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. पुढील आठवड्यातील म्हणजेच 10 ते 16 ऑगस्ट 2026 या आठवड्यामध्ये आपले भाग्यांकानुसार काय भविष्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. चला तुमचा भाग्यांक काय सांगतो ते पाहूयात. भाग्यांक 1, कामामध्ये नवीन संधी मिळतील, आत्मविश्वास वाढेल आणि एखादे महत्त्वाचे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतले निर्णय मात्र घाईघाईनी अजिबात घेऊ नका. भाग्यांक 2, कुटुंब आणि नातेसंबंधांसाठी हा आठवडा अतिशय चांगला असेल. मनातील जो काही संभ्रम होता तो दूर होईल. कामामध्ये संयम ठेवा आणि दुसऱ्याचे मत जरूर ऐका. भाग्यांक 3, तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. विद्यार्थी आणि सर्जनशील लोकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे, परंतु कुठलेही नवीन काम सुरू करण्याच्या आधी त्याचे नियोजन करायला विसरू नका. भाग्यांक 4, या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली जी कामं आहेत ती मार्गी लागतील. पैशासंबंधी जर कोणतेही व्यवहार करणार असाल तर कागदपत्र मात्र नीट तपासून बघा. भाग्यांक 5, नवीन संपर्क आणि नवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचे काही योगही संभवत आहेत. एकाच वेळी अनेक कामे हाती घेण्यापेक्षा एकच काम चांगले करावे, हा आठवड्याचा संदेश आहे आपल्यासाठी. भाग्यांक 6, प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंधासाठी हा आठवडा अतिशय सकारात्मक राहील. घरात एखादी महत्त्वाची गोष्ट आपणास आनंद देऊन जाईल. खर्च जास्ती होऊ शकतो, त्याच्यावर मात्र नियंत्रण ठेवा. भाग्यांक 7, या आठवड्यात थोडा स्वतःसाठी वेळ काढा. आध्यात्मिक आणि मानसिक शांतता मिळू शकते. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना अंतर्मनाचा आवाज जरूर ऐका. अंतर्मनाचा आवाज ऐकण्याबरोबरच त्या गोष्टीची व्यावहारिक बाजू देखील तपासून घ्या. भाग्यांक 8, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने बऱ्याचशा जबाबदाऱ्या या आठवड्यात वाढू शकतात. तुमच्या बऱ्याचशा मेहनतीची दखल देखील या आठवड्यात घेतली जाऊ शकते. आर्थिक बाबतीत मात्र शिस्त आणि नियोजन ठेवल्यास उत्तम राहील. भाग्यांक 9, आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढलेली असेल. एखादे नवीन काम मिळू शकते, तसेच काही नवीन संधी देखील निर्माण होतील. परंतु रागाच्या किंवा भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. या आठवड्याचे विशेष भाग्यांक 1, 5 आणि 8 हे आहेत. या आठवड्याचा एक छोटा उपाय आहे, तो देखील सर्वांसाठी आहे. दररोज काही मिनिटे शांत बसून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि काही सकारात्मक संकल्प देखील करावेत. श्रद्धेसोबत प्रयत्न आणि योग्य निर्णय याला देखील तितकेच महत्त्व आहे. तुमचा भाग्यांक कोणता कमेंटमध्ये जरूर लिहा. अशाच अंकशास्त्र, ज्योतिष आणि राशी भविष्यासाठी नटराज ज्योतिषला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. हर हर महादेव.